जमीन तर सुरेश 20 वर्ष कसतोय, पण त्या जमिनीच्या खरेदी खताचे मूळ कागद शहरात राहणाऱ्या अशोककडे आहेत. मग ती जमीन नक्की कोणाची? 7-12 उतार्यावर नाव आहे म्हणजे मालकी हक्क सिद्ध होतो का? सलग 12 वर्ष एखादी जमीन कसली म्हणजे ती जमीन आपलीच होते, हा समज खरा आहे की खोटा? हे खूप मोठे आणि नेहमीचेच प्रश्न आहेत. बरोबर. जमीन ताब्यात आहे, पण 7-12 वर नाव दुसऱ्याचं, मग खरी मालकी कोणाची? या सर्व प्रश्नांची अत्यंत सविस्तर आणि अचूक कायदेशीर उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत. अगदी नक्कीच. अशीच अत्यंत उपयुक्त आणि कायद्याची अचूक माहिती मिळवण्यासाठी आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मध्येच आपण या विषयाची अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहोत, जी आपल्याला भविष्यातही खूप उपयोगी पडेल. चला तर मग कायद्याचं आणि आपल्या सर्वांच्या फायद्याचं बोलूयात. चला तर मग सविस्तर बघूया. आजचा हा विषय निवडण्यामागचं एक विशेष कारण आहे. आपल्या आधीच्या व्हिडिओवर आलेल्या अनेक प्रतिक्रिया आणि कमेंट्स वाचताना लक्षात आलं की बांधावरचे वाद आणि जमिनीच्या मालकीचे प्रश्न घराघरात आहेत. हो ना, हे अगदी पिढ्यानपिढ्या चालत आलेले वाद आहेत. अगदी. अनेक शेतकरी बांधवांनी एकाच प्रकारची व्यथा खूप वेगवेगळ्या शब्दांत मांडली होती. आपण आजची ही चर्चा एका काल्पनिक पण अत्यंत वास्तवाशी जोडलेले उदाहरणाने सुरू करूया. एक किस्सा पाहूया आपण. परिस्थिती अशी आहे की एक अशोक नावाचा मूळ मालक आहे. तो शहरात नोकरीनिमित्त स्थायिक झालाय. त्याच्याकडे जमिनीचे रीतसर नोंदणीकृत खरेदी खत आहे. म्हणजे सेल डीड आहे त्याच्याकडे. बरोबर. आणि दुसरा आहे सुरेश. सुरेश या गावातच राहतो आणि गेल्या 20 वर्षांपासून तो अशोकची तीच जमीन कसतोय, तिथे घाम गाळतोय. प्रत्यक्ष ताबा सुरेशकडे आहे तर. हो. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजच्या घडीला 7-12 उतार्यावर सुरेशचंच नाव आहे. आता मला सांगा, जर हे प्रकरण उद्या कोर्टात गेलं तर कायदा नक्की कोणाच्या बाजूने उभा राहील, अशोक की सुरेश? खरोखरच खूप गंभीर आणि थेट जमिनीशी मातीशी जोडलेला प्रश्न आहे. माझ्या अनुभवातून सांगते, महाराष्ट्रातल्या हजारो कुटुंबांची हीच रोजची व्यथा आहे. खरंय. पिढ्यानपिढ्या चालत आलेले हे वाद आहेत. इथे आपल्याला ताबा आणि मालकी या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या कायदेशीर संकल्पना अत्यंत बारकाईने समजून घ्याव्या लागतील. म्हणजे ताबा असणं वेगळं आणि मालक असणं वेगळं. अगदी बरोबर. भारतीय पुरावा कायदा म्हणजेच इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आणि आपला महाराष्ट्र जमीन महसूल कायदा या दोन्ही गोष्टींकडे न्यायालय खूप वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतं. म्हणजे गावात जे डोळ्यांना दिसतं तेच सत्य मानलं जात नाही. नाही, अनेकदा गावाकडे जे डोळ्यांना दिसतं तेच सत्य असतं असं नाही. गावाकडे तर असाच एक ठाम समज आहे की जो जमीन कसतोय तोच खरा मालक. आणि या दाव्याला सर्वात मोठा आणि भक्कम आधार वाटतो तो म्हणजे 7-12 उतारा. माझ्या वाचनात असं आलं होतं की पूर्वीच्या काळी इंग्रजांनी ही 7-12ची पद्धत फक्त महसूल गोळा करण्यासाठी आणली होती. म्हणजे त्यामागे कोणाला मालकी देण्याचा कोणताही हेतू नव्हता. हे खरं आहे का? हाच तर समाजातला सर्वात मोठा आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला गैरसमज आहे. म्हणजे 7-12 हा मालकी हक्काचा अंतिम पुरावा नसतो का? अजिबात नाही. 7-12 उतारा हा मालकी हक्काचा अंतिम किंवा निर्णायक पुरावा अजिबात नाही. तुम्ही जो इतिहास सांगितलात तो अगदी अचूक आहे. अच्छा. ब्रिटिश काळात रय्यतवारी पद्धत लागू झाली. तेव्हा सरकारला शेतसारा म्हणजेच टॅक्स गोळा करणं सोपं जावं आणि कोणत्या जमिनीवर कोणतं पीक घेतलं जातंय याची नोंद राहावी, यासाठी ही महसुली व्यवस्था बनवली गेली. फक्त टॅक्ससाठी? हो. महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याच्या तरतुदीनुसार 7-12 ही फक्त आणि फक्त एक महसूल नोंद आहे. कायदेशीर भाषेत याला प्रिझ्युम्टिव्ह एव्हिडन्स म्हणजेच केवळ गृहीत धरलेला पुरावा किंवा प्राथमिक पुरावा म्हणतात. म्हणजे एक सेकंड. गृहीत धरलेला पुरावा आहे याचा अर्थ असा होतो का की जोपर्यंत दुसरा भक्कम पुरावा समोर येत नाही तोपर्यंतच 7-12 ग्राह्य धरला जातो? अगदी तंतोतंत. हे म्हणजे असं झालं ना की 7-12 म्हणजे शाळेचं रिपोर्ट कार्ड आहे. ते फक्त विद्यार्थी कोणत्या वर्गात आहे आणि त्याची सध्याची प्रगती काय आहे हे दाखवतं. पण जन्माचा दाखला मात्र वेगळाच असतो आणि तीच खरी ओळख असते. क्या बात आहे. अत्यंत चपकल उदाहरण दिलं. मला हे उदाहरण खूप आवडलं. हो, 7-12 म्हणजे फक्त प्रगती पुस्तक किंवा सध्याची स्थिती दाखवणारा कागद. तो जमिनीची सध्याची वहिवाट किंवा प्रत्यक्ष ताबा कोणाकडे आहे हे दाखवतो. पण जमिनीची खरी मालकी दाखवणारे कागदपत्र वेगळे असतात, जसे की नोंदणीकृत खरेदी खत, ज्याला आपण सेल डीड म्हणतो. बरोबर.
न्यायालय सुरुवातीला 7/12वरची नोंद खरी मानेल, पण जर दुसऱ्या पक्षाने म्हणजे आपल्या उदाहरणातल्या अशोकने त्यापेक्षा जास्त भक्कम कायदेशीर पुरावा न्यायालयात सादर केला तर त्या 7/12चं कायदेशीर महत्त्व तिथेच शून्यावर येतं. वाह, हे खूपच स्पष्ट झालं. आपण पुढे जाण्याआधी प्रेक्षको हो, आपण याबाबत कधी विचार केला आहे का? हो, हा विचार करायलाच हवा. आपल्या गावात किंवा ओळखीच्या नातेवाईकांमध्ये अशी मालकी हक्काची किंवा 7/12ची समस्या आहे का? असेल तर ती समस्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. कारण बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला अशा घटना घडत असतात, पण कायद्याचं ज्ञान नसल्यामुळे लोक गप्प बसतात. अगदी खरंय. मग आता या उदाहरणात पुढे काय होतं ते पाहूया. जेव्हा अशोक आणि सुरेशसारखं हे गुंतागुंतीचं प्रकरण प्रत्यक्ष दिवाणी न्यायालयात म्हणजेच सिव्हिल कोर्टात जातं, तेव्हा न्यायालय नक्की कशा प्रकारे काम करतं? सविस्तर बघूया आपण हे. त्यांची तपासणी होत असेल, बरोबर? हो, अगदी बरोबर ओळखलत. न्यायालय एका गुप्तहेरासारखंच काम करतं. दिवाणी प्रक्रिया संहिता म्हणजेच सिव्हिल प्रोसिजर कोड आणि आपल्या महसूल कायद्याच्या तरतुदीनुसार न्यायालय मुख्यत्वे 3 गोष्टी अतिशय बारकाईने तपासतं. त्या कोणत्या 3 गोष्टी? त्यातला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो मूळ मालकी कोणाची, म्हणजे या जमिनीचा कायदेशीर मालक कोण आहे याचा कागदपत्रांचा इतिहास किंवा पेपर ट्रेल काय सांगतो. त्यासाठी खरेदी खत महत्वाचं. हो, मालमत्ता हस्तांतरण कायदा म्हणजेच ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टनुसार नोंदणीकृत खरेदी खत हा मालकी सिद्ध करणारा सर्वात भक्कम आणि निर्विवाद पुरावा मानला जातो. अच्छा. याशिवाय कायदेशीर वारसा हक्क, नोंदणीकृत वाटणीपत्र किंवा दानपत्र हे देखील अत्यंत भक्कम पुरावे आहेत. आपल्या केसमध्ये अशोकच्या बाजूले त्याचं मूळ खरेदी खत हाच सर्वात मोठा आणि निर्णायक पुरावा ठरतो. तिथे सुरेशचा ताबा दुय्यम ठरतो. बरं, हा झाला पहिला टप्पा. अशोककडे खरेदी खताचे पक्के कागद आहेत हे स्पष्ट झालं. पण मग कोर्टासमोर दुसरा प्रश्न काय उभा राहतो? कारण सुरेशचं नाव 7/12वर आहे, ही पण एक वस्तुस्थिती आहेच ना? नक्कीच. दुसरा आणि अत्यंत कळीचा प्रश्न न्यायालयासमोर हा असतो की जर अशोक कायदेशीर मालक आहे आणि त्याच्याकडे खरेदी खत आहे, तर मग सुरेशचं नाव या 7/12वर आलंच कसं? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. इथे फेरफार नोंदीची अत्यंत सखोल चौकशी केली जाते. तलाठ्याकडून किंवा मंडळ अधिकाऱ्याकडून नोंद करताना काही प्रशासकीय चूक झाली आहे का, की हेतू पुरस्कार फसवणूक झाली आहे? म्हणजे कुणी मुद्दाम नाव बदललं असेल तर? हो ना. इथे आपण एक किस्सा पाहूया. माझ्या माहितीतील एका प्रकरणात असंच झालं होतं. मूळ मालकाच्या बनावट सहीने एक संमतीपत्र तयार करून जमिनीवर दुसऱ्याच व्यक्तीचं नाव लावण्यात आलं होतं. अरे बापरे. पण जेव्हा प्रकरण दिवाणी दाव्यातून पुढे गेलं तेव्हा मूळ मालकाने सज्जड पुराव्यानिशी हे सिद्ध केलं की ज्या तारखेला त्या संमतीपत्रावर त्याची सही दाखवली आहे त्या संपूर्ण महिन्यात तो माणूस चक्क परदेशात होता. काय सांगताय? म्हणजे थेट खोटी सही मारून जमिनीचं नाव बदललं. पण मग त्या खऱ्या मालकाने हे सिद्ध कसं केलं? त्याने त्याचा पासपोर्ट, व्हिसा आणि इमिग्रेशनचा अधिकृत रेकॉर्ड पुरावा म्हणून न्यायालयात सादर केला आणि तो सगळा खोटेपणाचा बनाव एका क्षणात उघडकीस आला. बापरे. भारतीय दंडविधानाच्या म्हणजेच IPCच्या तरतुदीनुसार फसवणूक आणि बनावट कागदपत्र तयार केल्याचा तो अत्यंत गंभीर फौजदारी गुन्हा ठरला. त्यामुळे न्यायालय नेहमी खूप खोलात जाऊन तपासणी करतं. वरवर दिसणाऱ्या महसुली नोंदींवर न्यायालय कधीच आंधळेपणाने विश्वास ठेवत नाही. माफ करा, इथे मी मध्येच थांबवतो, कारण इथे मला एक अत्यंत महत्वाचा आणि माणसांच्या भावनांशी निगडीत असा प्रश्न विचारायचा आहे. हो, विचारा ना. अशोककडे कागद आहेत, कायद्यानुसार तो मालक आहे, हे सगळं ठीक आहे. पण सुरेशच्या बाजूने विचार केला तर तो माणूस सलग 20 वर्ष तिथे राहतोय ना? तो त्या मातीत अक्षरशः घाम गाळतोय. त्याने ती जमीन फुलवली असेल. मग आपला कायदा या घाम गाळणाऱ्या कष्टकऱ्याला काहीच महत्त्व देत नाही का? गावाकडे असा एक खूप मोठा समज आहे की सलग 12 वर्षे एखादी जमीन कसली म्हणजे ती जमीन कायद्याने आपलीच होते. हा समाजातला दुसरा सर्वात मोठा आणि तितकाच धोकादायक गैरसमज आहे. म्हणजे हे खोटं आहे? पूर्णपणे. कायदा कोणाच्या भावनांवर चालत नाही, तो पुराव्यांवर चालतो. कायदा घाम गाळणाऱ्याला बक्षीस देत नाही, तर आपल्या मालमत्तेकडे अनेक वर्ष दुर्लक्ष करणाऱ्या निष्काळजी मालकाला शिक्षा देतो असा तो विचार आहे. म्हणजे मालकाने लक्ष ठेवायला हवं. अगदी. इथे मर्यादा कायदा म्हणजेच लिमिटेशन ॲक्टच्या एका विशेष तरतुदीनुसार प्रतिकूल ताबा, ज्याला आपण ॲडव्हर्स पोझेशन म्हणतो, ही कायदेशीर संकल्पना लागू होते. पण ही संकल्पना वाटेल तितकी सोपी नाही. सामान्य माणसाला वाटतं 12 वर्ष झाली की मालकी मिळाली.
पण हे अत्यंत गुंतागुंतीचं आहे. प्रतिकूल ताबा म्हणजे नक्की काय? मला वाटतं याच्या काही विशेष कायदेशीर अटी असतीलच. म्हणजे ताबा असा लपून छुपून नसावा किंवा दादागिरी करून मिळवलेला नसावा, अशा काही अटी यात आहेत का? होय, अगदी बरोबर. या प्रतिकूल ताब्याच्या 3 अत्यंत कडक अटी आहेत, ज्या एकाच वेळी आणि पूर्णपणे सिद्ध व्हाव्या लागतात. सविस्तर बघूया आपण. बरं. पहिली अट, ताबा हा शांततापूर्ण असावा. म्हणजे त्या ताब्यावरून मूळ मालक आणि ताबा असणाऱ्या व्यक्तीमध्ये कोणतीही मारामारी, पोलीस केस किंवा न्यायालयात आधीपासून वाद सुरू नसावा. अच्छा, म्हणजे शांततेत ताबा असावा. हो. दुसरी अट, तो ताबा उघडपणे असावा, लपून छपून नसावा. संपूर्ण गावाला आणि आजूबाजूच्या लोकांना माहीत असावा की ही जमीन अमुक व्यक्ती कसतेय. आणि तिसरी अट? आणि तिसरी, सर्वात महत्वाची अट, तो ताबा मूळ मालकाच्या हक्काला थेट आव्हान देणारा असावा. आव्हान देणारा म्हणजे ते काय म्हणतात त्याला, सुरेशला कोर्टात हे सांगावं लागेल का की अशोक मालक असला तरी मी ही जमीन बळकावली आहे आणि अशोकला हे सगळं माहीत असूनही त्याने काहीच केलं नाही? तंतोतंत. सुरेशला हे सिद्ध करावं लागेल की त्याचा ताबा हा अशोकच्या कोणत्याही परवानगीने, भाडेकरू म्हणून किंवा मैत्रीच्या नात्याने नव्हता. बापरे. त्याने उघडपणे स्वतःला त्या जमिनीचा मालक म्हणून जाहीर केलं होतं. आणि अशोकला हे सगळं माहीत असूनही त्याने सलग 12 वर्षात सुरेशला तिथून हटवण्यासाठी कोणतीही कायदेशीर नोटीस दिली नाही किंवा कारवाई केली नाही. हे तर खूपच कठीण आहे सिद्ध करणं. हो ना. इथे क्विक फॅक्ट सांगते. ऐकायला हे सोपं वाटत असलं तरी प्रत्यक्ष न्यायालयात 99% प्रकरणांमध्ये या प्रतिकूल ताब्याचा दावा फेटाळला जातो. काय सांगताय? 99% प्रकरणांमध्ये दावा फेटाळला जातो? हे तर खूपच आश्चर्यकारक आहे. हो, कारण बहुतांश वेळा गावात जो ताबा असतो तो सहमतीने, भाड्याने, पीक वाट्याने किंवा नातेसंबंधातून दिलेला असतो. एखादा काका आपल्या पुतण्याला म्हणतो की मी शहरात आहे, तू जमीन कस. हां, असं तर गावात नेहमीच होतं. हो, असा ताबा कायद्याच्या नजरेत कधीही प्रतिकूल नसतो. तो परमिसिव्ह पोझेशन म्हणजे परवानगीने दिलेला ताबा असतो. मूळ मालकाने विश्वासाने जमीन कसायला दिली असेल तर 100 वर्ष जरी ती जमीन कसली तरी तो प्रतिकूल ताबा होऊ शकत नाही. बापरे, हे तर खूपच डोळे उघडणारं वास्तव आहे. अनेक शेतकरी बांधव याच गैरसमजात जगत असतात आणि नंतर कोर्टाच्या पायऱ्या झिजवतात. अगदी खरंय. प्रेक्षको, ही अत्यंत मोलाची माहिती आहे. अशाच नवनवीन आणि आपल्या हक्काच्या कायदेशीर माहितीसाठी आपला महसूलशाही चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. नक्की करा, खूप फायदा होईल. बरं, या सगळ्या अत्यंत सखोल चौकशीनंतर आणि पुराव्यांच्या तपासणीनंतर आता निकालाची वेळ आली. कायद्याच्या दृष्टिकोनातून अशोक विरुद्ध सुरेश अशा प्रकरणामध्ये निकालाच्या प्रत्यक्ष काय शक्यता असतात? मला वाटतं कागदपत्रे हेच सत्य, हेच सूत्र न्यायालय वापरत असेल. होय, अशा प्रकरणांमध्ये कायदेशीर चौकटीत विचार करता साधारणपणे 3 संभाव्य शक्यता निर्माण होतात. पहिली आणि सर्वात सामान्य शक्यता म्हणजे ज्या व्यक्तीकडे मूळ कायदेशीर कागदपत्रे आहेत, म्हणजे नोंदणीकृत खरेदी खत आहे, त्याचाच विजय होतो. कायद्यात एक अत्यंत स्पष्ट आणि प्रस्थापित तत्व आहे, पेपर बीट्स पोझेशन, म्हणजेच अधिकृत कागदपत्रे हे नेहमी प्रत्यक्ष ताब्यावर मात करतात. आणि दुसरी शक्यता ती सुरेशच्या बाबतीत असेल. बरोबर. दुसरी शक्यता अशी की सुरेशसारख्या व्यक्तीचा ज्याच्याकडे केवळ प्रत्यक्ष ताबा आहे पण मालकी हक्क सिद्ध करणारा एकही अधिकृत आणि कायदेशीर नाही, त्याचा दावा बहुतांश वेळा थेट फेटाळला जातो. म्हणजे केवळ कब्जा आहे म्हणून मालकी मिळत नाही. अगदी. केवळ मी इथे इतकी वर्ष राहतोय किंवा मी इथे घाम गाळलाय या भावनिक आधारावर देशाचा कायदा कोणालाही मालकी हक्क बहाल करत नाही. मग तिसरी शक्यता काय असू शकते? समजा 7/12वर नाव चुकीनेच लागलं असेल तर न्यायालय काय करतं? तिसरी शक्यता ही अत्यंत व्यावहारिक आणि प्रशासकीय स्वरूपाची आहे. जर 7/12वर सुरेशचं नाव प्रशासकीय चुकीने, बेकायदेशीररित्या किंवा कोणत्याही फसवणुकीने चढलं असेल आणि अशोकने ते पुराव्यानिशी सिद्ध केलं तर न्यायालय थेट महसूल विभागाला आदेश देतं. म्हणजे तहसीलदार वगैरे? होय. महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याच्या कलम 257 अन्वये संबंधित महसूल अधिकाऱ्याला म्हणजे तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी ज्यांना आपण SDO म्हणतो, त्यांना ती चुकीची फेरफार नोंद रद्द करून मूळ मालकाचे म्हणजेच अशोकचे नाव पुन्हा 7/12वर दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश दिले जातात. हे सगळं ऐकल्यावर जे शेतकरी बांधव आज अशा कठीण आणि गुंतागुंतीच्या परिस्थितीत अडकले असतील
त्यांच्या मनात नक्कीच धडधड वाढली असेल, बर भीती वाटत असेल. साहजिक आहे ते. अशा परिस्थितीत अडकलेल्यांनी प्रत्यक्ष काय करावं? आपण त्यांना एक सोपा कृती आराखडा किंवा स्टेप बाय स्टेप चेकलिस्ट देऊ शकतो का, जेणेकरून त्यांना योग्य दिशा मिळेल? मला वाटतं पहिली स्टेप तर हीच असेल की त्यांनी अजिबात न घाबरता आपले जुने कागद शोधायला हवेत. एकदम बरोबर बोललात. ही परिस्थिती गोंधळून टाकणारी नक्कीच असते, पण तिथे घाबरून जाण्याची किंवा टोकाचं पाऊल उचलण्याची अजिबात गरज नाही. आपण एक अत्यंत सोपी आणि स्पष्ट चेकलिस्ट बघूया. बरं, पहिली स्टेप काय? पहिली स्टेप, शांत डोक्याने आपले सर्व कागदपत्रे गोळा करा. केवळ आजचा 7/12 नको, तर जुने आणि नवे सर्व 7/12 उतारे, 8अ उतारा, सर्व जुने फेरफार रजिस्टरचे उतारे, मूळ खरेदी खत, वारसा हक्काचे कागद. हे सगळं एकत्र करायचं? हो, हे सर्व एका फाईलमध्ये कालक्रमानुसार लावून ते बारकाईने तपासा. स्वतःला समजत नसेल तर जाणकाराची मदत घ्या. ही झाली पहिली स्टेप. मग पुढे काय? दुसरी स्टेप, या कागदपत्रांच्या तपासणीत जर तुम्हाला असं आढळलं की फेरफार नोंद करताना तलाठी किंवा मंडळाधिकारी म्हणजेच सर्कल ऑफिसर यांच्याकडनं काही प्रशासकीय चूक झालीये, तर लगेच वकिलाकडे जाऊन मोठ्या कोर्टात धाव घेऊ नका. मग कुठे जायचं? महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यातील तरतुदीनुसार सर्वात आधी तहसीलदारांकडे ती चूक दुरुस्त करण्यासाठी रीतसर अपील दाखल करा. अनेक प्रकरणं ह्या प्राथमिक पातळीवरच महसूल दरबारात मिटू शकतात. आणि जर तिथे तोडगा निघाला नाही तर? कारण बऱ्याचदा समोरचा माणूस ऐकत नाही किंवा प्रकरण फसवणुकीचं असतं. मग अशा वेळी दिवाणी न्यायालयात म्हणजेच सिव्हिल कोर्टात जावं लागतं, बरोबर? हो, तिथेच जावं लागतं. आणि तिथे गेल्यावर थेट स्टे ऑर्डर मागता येते का? अगदी बरोबर. हीच आपली तिसरी स्टेप आहे. जर प्रकरण खूप गुंतागुंतीचं असेल, मोठी फसवणूक झाली असेल आणि महसूल कार्यालयातनं योग्य निपटारा होत नसेल, तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल करा. तिथे गेल्यावर 2 अत्यंत महत्त्वाच्या कायदेशीर अधिकारांची मागणी करा. ते 2 अधिकार कोणते? पहिला अधिकार म्हणजे डिक्लेरेशन, म्हणजेच आपला मालकी हक्क जाहीर करणे. आणि दुसरा म्हणजे तुम्ही ज्याला स्टे ऑर्डर म्हणालात तो इंजंक्शन, म्हणजेच मनाई हुकूम मिळवणे. या मनाई हुकमाचा काय फायदा होतो? या मनाई हुकमामुळे तुमच्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवणाऱ्याला किंवा तिथे बांधकाम करणाऱ्याला न्यायालयातून कायदेशीररित्या रोखता येतं. ही चेकलिस्ट कायम लक्षात ठेवा, म्हणजे पुढे जाऊन कोणतीही मोठी अडचण येणार नाही. क्या बात है. नाही, खरंच हे खूपच स्पष्ट आणि सविस्तर मार्गदर्शन आहे. धन्यवाद. तर आजच्या या अत्यंत सखोल चर्चेतून एक गोष्ट अगदी आरशासारखी स्वच्छ झाली आहे की जमिनीच्या बाबतीत आपले अधिकृत कायदेशीर कागदपत्रे हेच आपलं सर्वात मोठं ब्रह्मास्त्र आहेत. केवळ प्रत्यक्ष ताबा असण्याला कायद्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत मर्यादित महत्त्व आहे. अगदी 100%. 7/12 उतारा निश्चितच महत्त्वाचा आहे, पण तो मालकीचा अंतिम शब्द नाही. खरेदी खत, रीतसर वाटणीपत्र यांसारखे दस्तऐवज कोर्टात सर्वात बलवान पुरावा ठरतात. लक्षात ठेवा, कोर्टाची पायरी चढून एखादी कायदेशीर लढाई जिंकण्यापेक्षा ती वेळच येऊ न देणे, ती टाळणे हे केव्हाही श्रेयस्कर आणि शहाणपणाचे असते. अगदी 100% खरंय. प्रेक्षको, ही अत्यंत मोलाची आणि व्यावहारिक माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल. असेच महसूल, जमिनीचे वाद आणि इतर सर्व कायद्यांबाबत अत्यंत सोप्या आणि आपल्या मातृभाषेत सविस्तर मार्गदर्शन आपल्याला यापुढेही हवंय. नक्कीच हवं असेल मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल खास आपल्यासाठीच आहे. लगेच सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असाच एक अत्यंत महत्त्वाचा आणि आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत असणारा कायदा अत्यंत सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आपल्याला नेमक्या कोणत्या कायदेशीर विषयावर माहिती हवी आहे, कोणत्या समस्येवर मार्गदर्शन हवंय, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ताज्या आणि महत्त्वपूर्ण कायदेशीर माहितीसाठी आमच्या अधिकृत व्हॉट्सॲप व टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे आपण थेट जोडले जाऊ शकता. हो, नक्की सामील व्हा. आणि हो, एक शेवटची पण महत्त्वाची विनंती. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि गावातल्या प्रत्येक व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही अत्यंत महत्त्वाची माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ आठवणीने इतरांनाही जरूर शेअर करा. कारण ज्ञान हे वाटल्यानेच वाढतं. अगदी बरोबर. कारण आम्हाला मनापासून विश्वास आहे की कायद्याचं ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे आणि ते सर्वांपर्यंत पोहोचायलाच हवं. आज आपण इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत जागरूक रहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.